या आपण देऊयात सामनावीर सिद्धू भोईर आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग ज्यांनी केली. मी चेतनजी खरत यांना पुन्हा एकदा विनंती करेन या. चला द्या लवकर. जबरदस्त बॅटिंग. रोहितचा विकेट नंतर ती जबाबदारी नेहमीच स्वीकारलेली आहे, कारण टॉप ऑर्डर मधील महत्वपूर्ण बॅटर आहेत सिद्धू नागावचे आणि मिहिरा 11 गावदेवी 12-13 नागावने पहिला विजय मिळवलाय. गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये. अभिनंदन सिद्धू, अभिनंदन नागाव. आणि आता वळत आपण सेकंड राऊंडला करतोय आपण सुरुवात. नशीब 11 सतरंगी स्पोर्ट्स एदुटणे बीच अगेन्स्ट परी 11 जगदंब वाकण बी मध्ये या मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. आणि ऐकूयात पुन्हा एकदा आवाज माणिकपूर वसईचा. या ऐकूयात आपण प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच के अर्थातच करंजी काळन यांचा आवाज आपण ऐकतायत. याच विभागातील एक गोड आवाज समालोचक आणि सूत्रसंचालक, आपलं मनपूर्वक धन्यवाद. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम आई गावदेवी चषक घेसर 2025 मध्ये. पहिलाच बॉल नेट कट करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म फेकी केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, प्रयत्न चांगले केले होते. जर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या तर डेंजर एंडकडे मात्र फलंदाज निकेशला परतावं लागलं असतं बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु जरूर साथ दिले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती एकंदरीत पहिला बॉल आपण पाहिलात. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतायत, अनुभवतायत. सरळ बॅटचा वापर केलाय, अतिशय चांगला फटका दर्जेदार पाहायला मिळतो. नेत्रदीपक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन. च्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. विध्वंसक फलंदाज, पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची याचं परिपूर्ण ज्ञान असलेला खेळाडू आपण पाहतायत. गेल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कणखर बॅटिंग स्वीकारली गेली होती. निकेश पाटील त्याला सुरेख साथ देताना आपण सातत्याने पाहतायत. रोहित कमबॅक करेल का? 48 नंबरची जर्सी परिधान करणारा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन दी टोस जरूर खेळला गेलाय, बिटवीन द गॅप मध्ये आहे. फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून शानदार चौकार. फलंदाजाचा मनकवडा ओळखतो आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन दी टोस खेळला होता, फुटवर्कचा चांगला वापर केला होता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डरला निवडला, परंतु यावेळेला रोहितने कमबॅक कसं करावं हे दर्शवून दाखवून दिलं आणि गुरुनाथ गायकरच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन, फर्स्ट विकेट डाऊन. आहेत आणि पहिली सफलता हाती लागली रोहितच्या गोलंदाजीवर. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर कॅमेरून डोनाल्ड ग्रीन KKR टीम मध्ये मात्र आपण पाहिलं सोड झाला. 25 करोड 20 लाख ला आपण पाहू शकतायत. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगला त्याने कमबॅक केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर त्याने कमबॅक केलाय. ऑस्ट्रेलियाचा हा एक अप्रतिम 6 फूट 6 इंचीचा असा गोलंदाज कॅमेरून, एक ऑलराऊंडर कॅमेरून डोनाल्ड ग्रीन हा खेळाडू आपण पाहताय. 2023 मध्ये मुंबई इंडियन्स, 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 2025 ला तो मुकला आणि आता मात्र 2026 मध्ये पाहायला मिळेल. परंतु यावेळेला ऑन साईडला
काय फटका खेळलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार. गुड. 12 धावा झालेत. सुपर स्टार्ट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता सोमनाथच्या बॅटमधून. एक चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक रोहितने केलाय. म्हणजे 50-50% हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक सफलता मिळाली. धावा थांबल्या नाहीत. 12 धावा फलकावर. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग जरूर झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना वाकळण बी जाऊन पोहोचते 12 ला 1. बॅटिंग करताना वाकळण बी टीम 12 वर 1. सुरुवात तर चांगली यावेळेला पाहायला मिळते. फाउंडेशन चांगलं बिल्ड केलंय. एक सफलता मिळाली. 12च्या सरासरीने खेळले तर 48 पर्यंत जाण्याची संभावना आपल्याला पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर 48 पर्यंत. परंतु इथून कधी कधी सुरुवात चांगली होते, मध्यंतर थोडासा खराब जातो आणि पुन्हा एकदा जो एंड असतो तो मात्र कधीतरी आपल्याला पाहायला मिळतो. शानदार पद्धतीने आपण पाहू शकतायत. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य फार महत्त्वाचा भाग असतो. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला बॉल जरूर फेकण्यासाठी सज्ज झाले होते. इथून आपण पाहिलं तर थोडंसं कंट्रोल जरूर आपल्याला पाहायला मिळतं. पावलांमध्ये बिगाड. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा भूषण काळनला आपण पाहत आहेत. चांगली स्कोरिंग आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळते. अर्थातच श्री क्रिएशन स्कोरर मनोज जोशी पिंट्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले त्यांच्या चेहऱ्यावरचा हसरा स्वभाव आज मात्र त्यांची हीच ती ओळख आहे. चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. यस, मॅच एजंट टेकन. निकेश पाटील आपल्या संघासाठी काहीच करू शकले नाहीत. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवीच्या आशीर्वादाने घेसरच्या या पावन भूमीत आपण पाहतायत हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना आजचा सलग दुसरा दिवस. 12 वर 2 धक्के बसले गेलेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी भूषण काळ्यांने आल्या आल्या यावेळेला संकेत दिलेत. हो, मी चांगला गोलंदाज आहे. माझी लाईन अँड लेंथ अचूक आहे. फक्त वेग असून तुमच्याकडे चालत नाही, तर त्यावर तुम्हाला नियंत्रणबद्धता, अचूकता, भेदकता, लयबद्धता या गोष्टींवर मात्र जोर द्यावा लागतो. 12 वर 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवदास गायकर. यावेळेला मॅच एज अनबिलिव्हेबल. क्या बात आहे भूषण काळन. सुपर बॉलिंग. आल्या पावली परत शिवदास गायकर. बॅक टू द डगआउट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय गोलंदाजीचं यावेळेला पृथक्करण पाहायला मिळेल. सुपर बॉलिंग भूषणच्या माध्यमातून हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. भूषण इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साध्य करेल का? हॅट्रिक बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. हुक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता करता हॅट्रिक बॉलवर मिळेल खणखणीत चौकार. दबाव हटव चौकार. 4 रन. चौकार आला. शफल झाले होते. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. नियंत्रणबद्ध हा फटका नव्हता परंतु चौकार मिळाला. नशिबाने साथ दिली फलंदाज मयुरेशला. ऑन साईडला क्लास परंतु या वेळेला आपण पाहतायत फिल्डरला निवडलं. डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. फलंदाज बाद मयुरेश. बॅक टू द डगआउट. फटका चांगला होता नो डाऊट परंतु यावेळेला डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही आणि इथे तिसरी विकेट हाती लागले भूषण काळेंच्या. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. उसरघरचा गोलंदाज तेजस मात्रेने काल पहिली वहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये लाख मोलाच्या स्पर्धेत आणि 5 वर आपल्याला पाहायला मिळालं होतं. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी केली होती. अप्रतिम चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय का नाही. ऑफ्टमच्या खूपच बाहेर. जय पवार सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 45 नंबरची जर्सी परिधान करणारे प्रदीप यावेळेला चांगली विकेट किपिंग आतापर्यंत राहिले. 2 कॉट बॅहँडच्या स्वरूपात त्यांनी विकेट टिपले. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा जर्सी नंबर असा एकमेव खेळाडू पूर्ण जगभरामध्ये पाहायला मिळतो जो सध्या क्रिकेट खेळतोय परंतु त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवला गेलाय. सदिच्छा दूत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हिट विकेट. दैव देते नि कर्म नेते. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 खूपच बिकट परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. वाकळण बीट टीमची भूषण काळन तेजस मात्रेची बरोबरी करेल का याकडे लक्ष असेल. काल उसरघरचा एक अप्रतिम गोलंदाज तेजस मात्रेने 5 वर घेऊन मात्र पहिली वहिली विकेट हॅट्रिक साध्य केली होती. त्याच्या रँकिंगवर येताना पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. डबल हॅट्रिक घेण्याचा माल कालच्या दिवसात मिळवला होता. चांगली गोलंदाजी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय भूषण काळन. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. खेळपट्टी अक्षरशः मात्र त्याच्या प्रेमात पडली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 17 ला 5. सबस्टिट्यूट खेळाडूची मागणी यावेळेला जरूर पाहायला मिळते. अविला आपण पाहू शकतायत सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून 12वा खेळाडू इन होत असताना मात्र पंच विचारपूस करतायत की गोलंदाजी जरूर यावेळेला जरूर केली गेली आणि त्यानंतर पंचांशी विचारपूस केल्यानंतर हे ग्रामीण क्रिकेट एकोप्याचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. विश्वसनीय क्रिकेट. क्रिकेटचा खरा श्वास कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन.
खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारं अर्थातच हे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या खेळाडूंची जडणघडण असणारं क्रिकेट म्हणजेच कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळतं. खेळाडूंचे फार मोठे स्वप्न असतात, सुविधा कमी असतात, परंतु स्वप्न उराशी बाळगून आम्हाला आमच्या आईवडिलांचं नाव काहीतरी करून दाखवायचं आहे. आम्ही मात्र आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलाय तर काहीतरी एक चांगला माणूस म्हणून जगायचं आहे. त्यामुळे क्रिकेटचा खेळ मात्र आम्हाला जोपासायचा आहे. हा छंद जोपासतायत हे प्रत्येक ग्रामीण खेळाडू. या संपूर्ण ग्रामीण खेळाडूंना मानाचा सलाम असेल. 17-5 2 षटकांच्या समाप्ती अखेर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. लालचंद्र भंडारी एक जुने जाणते खेळाडू, अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये. भरपूर उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत आपल्या जीवनामध्ये, चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. अशा प्रकारचे खेळाडू जे अनुभवी असतात 17-5 स्वतः ॲज अ कॅप्टन रोल अदा करत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेला अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर करत असताना सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेन. पहा आर्म ॲक्शन, पहा अगदी कोणचा चांगला वापर करत असताना सरळ बॅटचा वापर केला होता सोमनाथ गायकरने, परंतु इथे बॅट अँड बॉलचं कोणतंही कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. हा अँगल ग्रेट डिलिव्हरी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे शॉट मिड ऑफला आणि इथून मात्र सबस्टिट्यूट खेळाडू पहा 12वा खेळाडू. मात्र तुम्ही सुद्धा कमी लेखून चालायचं नाहीये. तुम्हाला ही संधी येते, ती वारंवार येणार नाही. झेल होऊ शकला असता. इझी कॅच होता, परंतु यावेळेला कॅच कॅरी करू शकले नाहीत. चांगला बॉल, यावेळेला बेल्स बिखरली गेले. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. विकेट विकेट आणि फक्त विकेट मिळत आहेत. गुड डिलिव्हरी, फलंदाज बाद, 6वा धक्का. 19 या धावसंख्येवर 19, लॉस ऑफ 6 विकेट. लॉस ऑफ 6 विकेट. खूपच बिकट अवस्था आतापर्यंत पाहायला मिळते. तो चल में आया अशी स्थिती वाकळण बी टीमची आतापर्यंत आपण पाहू शकतायत. लालचंद्र भंडारी चांगली गोलंदाजी. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. आल्या आल्या सरळ चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं गेलंय. खूप चांगला फटका बाळारामच्या बॅटमधून. क्लास, क्वालिटी ऑफ सिक्सर, षटकार. बाळारामकडे ओर पिच बॉल होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर आला आणि काय जबरदस्त पिक करतो या बॉलला. ऑन साईडला पूल केलंय. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता लगातार हा दुसरा षटकार. बॉलवर 2 षटकार. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि तो बेस्ट ॲक्टर कोण, तर मी म्हणेन यावेळेला बाळाराम आहे. संकट आली, परंतु त्याने विचार तो केला नाही की माझे फलंदाज मात्र सहकारी बाद झालेत, मला सुद्धा यावेळेला चांगली बॅटिंग करायची आहे, सुस्थितीमध्ये वाकळण बी टीमला पोचवायचं आहे. आणि आता ते करत असताना 31-6 वॉट अ बॅटिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिसरा षटकार मारण्याच्या
प्रयत्नात होते, परंतु 7वा धक्का भालचंद्र भंडारी यावेळेला विकेट मिळवत असताना सेकंड विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरीने 31ला 7. हॅलो. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेले. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेट कोणीही मात्र यावेळेला फलंदाज थांबून राहत नाहीयेत आणि त्याचाच परिणाम स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. 2 षटकार बाळारामच्या बॅटमधून आले होते. कदाचित त्याने थांबायला हवं होतं. सिंगल किंवा मात्र डॉट बॉल आला असता तरी हरकत नसती, परंतु यावेळेला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात गेले आणि फलंदाज फसले आणि लालचंद्र भंडारीच्या खात्यामध्ये ही सेकंड विकेट मिळाली. 14ला 2. 1 षटक त्याने इंडिव्हिज्युअल हाताळलं. ॲज अ कॅप्टन कसा असावा हे दर्शवत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. 31ला 7. इथून पार्टनरशिप 12 बॉलची होईल का? जसा रेड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं होतं, रेड बॉल ज्या पद्धतीने रबर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जी भागीदारी रचली होती ठाणे वर्सेस पालघर, असं वाटलं मात्र पालघर संघ सहजासहजी यावेळेला हार मानणार नाही हे त्यांनी दर्शवून दिलं. ठाणे टीमला पराभूतच्या छायेत नेलं आणि 104 धावांची जी 116 धावांची भागीदारी रचली ती वाखाणेजोगे. ती भागीदारी रचावी लागेल. ऑन साईडला टक्कन आवाज आलाय. स्वीट टायमिंग, गोड आवाजात मानसच्या बॅटमधून गोड षटकार. 6. षटकार खेचला होता, खेचून मारला होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या सर्व काही गोष्टींचा मिलाप अर्थातच मानसला आपण पाहत आहेत. मानस भोईरचा पुन्हा एकदा मात्र यावेळेला स्वीट टायमिंग सही चेंडूला फेकून दिलंय. आभाळाला सॅल्यूट करणारा, मानवंदना देणारा हा दुसरा षटकार. जेव्हा 19ला 6 होते असं वाटलं होतं, चर्चा सुरू झाली असेल मॅक्झिमम 35 ते 40 वाकळण बी टीम, परंतु इथून जर आपण पाहिला तर ती चर्चेला आता पूर्णविराम बसलाय. क्रिकेट आहे म्हणून म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. त्याच अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे. 43ला 7. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डिप विकेटला फिल्डर आहेत, त्या ठिकाणून येतील, फेकतील बॉलला. तत्पूर्वी सिंगल मिळेल मानस भोईरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 44 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका साईडला बिपिन सारखा खेळाडू बिपिन पाटील आणि मानस भोईर अशी जोडी. 4 बॉलमध्ये 13 रन मानस भोईरच्या बॅटमधून आलेत. वाकळण बी टीम जाऊन पोहोचते 44ला 7. 55-60च्या घरामध्ये पोहोचेल का हा संघ, याकडे लक्ष असेल, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल आहेत. यावेळेला प्रेशर ऑफ सिच्युएशन, नो बॉलचा इशारा. खूपच बिमार होता ह्या वेळेला, हा बिमार करणारा बॉल होता. मात्र 1+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. सायकॉलॉजी चेंज झाली. ज्या पद्धतीने बाळाराम पाटीलने ज्या पद्धतीने षटकार 2 ठोकले लालचंद्र भंडारीच्या अगेन्स्ट, तिथे मात्र त्यांची ऊर्जा संचारली आणि त्यानंतर आतापर्यंत मानस भोईर 2 षटकारासहित 4 बॉलमध्ये 13 रन्सची खेळी करतोय. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका कशी अदा करायची
यावेळेला आतापर्यंत वाकळण बीच्या फलंदाजांनी दाखवलंय, परंतु नाण्याच्या दोन बाजू आहेत. फ्री हिटचा बॉल. आयुष्यात जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. जोखीम पत्करावी लागेल या बॉलवर. सर्व बॅटचा समोर खेळलेत. वापर करत असताना 1 रन मिळेल. लॉंग ऑन थोडंसं पुढे आहे. 2 रन मिळतील. मानस भोईरच्या बॅटमधून या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48-48 या धावसंख्येवर. सिच्युएशन काय होती, स्कोर कार्ड काय होता आणि आता स्कोर कार्ड काय आहे. हे क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ऑन साईडला काय फटका आहे. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. मानस भोईरच्या बॅटमधून नेत्रदीपक षटकार. आय कॅन डू इट, नेव्हर गिव्ह अप. मानस भोईरच्या रक्तातच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स केलाय, परंतु बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. हा चौथा षटकार मानस भोईरच्या बॅटमधून आलाय. 7 बॉलमध्ये 27 धावांची एक झंझावती आणि झुंजार खेळी पाहायला मिळते. 60 धावांपर्यंत पोहोचलाय, जिथे सिच्युएशन खूप नाजूक होती. बाळाराम पाटीलने मात्र या वेळेला 2 षटकार आले आणि तिथून मात्र बाकीच्या फलंदाजांमध्ये ऊर्जा संचारली आणि इथून मानस भोईर नावाचं वादळ घोंगावलंय या आई गावदेवी चषक 2025 मध्ये. कैलाजी मोकाशी साहेब यांच्याकडून मानस भोईर यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या बॅटिंगला वाव देत असताना पाहायला मिळत आहेत. मानस भोईरची बॅटिंग पहा. हा वॅगन व्हील ग्रीनमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त षटकारांची लयलूट केले. मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये षटकार षटकार आणि षटकार आलेत. क्लास. 61 धावांचं टार्गेट सेट केले गेले. चांगलं क्रिकेट. गुरुनाथ 8 धावांवर बाद झाला. 2 ओव्हरमध्ये 17 रन, 5 गडी बाद. त्यानंतर 12 बॉलमध्ये तब्बल 43 धावा आणि काय बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग. परंतु नाण्याची एक बाजू पडताळले, आता नाण्याची दुसरी बाजू पडताळणं सुद्धा तेवढी गरजेची गोष्ट राहील. एदुटणे बी संघ सुद्धा तेवढाच स्ट्रॉंग आहे. रोहितने ज्या पद्धतीने एक षटक 12 रन्स खर्च केल्या गेल्या होत्या मॅच समरी आपण पाहिली. आई गावदेवी चषक 2025 अतिशय चांगला आयोजन नियोजन. 1 ओव्हरमध्ये 29 धावा सर्वात महाग षटक ठरलंय साहिल पाटीलचं. चला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. चला खार्डी टीमचे कॅप्टन आणि कोळे टीमचे कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. 24 बॉल आणि 61 रन. 2 पंच मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये जात असताना शाहिद मोमेन सर आणि अब्दुल्ले सर यांना आपण पाहू शकतायत. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खूप त्यांचं कॉपरेट लाभलं आम्हाला.
प्रेक्षकांना हेच हवं असतं, षटकार चौकार यावेत, आमचा संघ विजयी व्हावा, आमच्या गावातील संघ मात्र आजच्या दिवसात क्वालिफाय व्हावा. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समर्थक येतात. आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढत उपाशी पोटी आपण पाहिलंय कोणत्याही प्रकारची भुकेची तमा न बाळगताना आमचे लाडके प्रेक्षक या मॅचचा आनंद घेण्यासाठी येतात. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया, कारण त्यांच्याशिवाय या मैदानाला शोभा नाहीये. प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे. ओम साई MTC live.in वर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजचा सेकंड डे. चांगलं क्रिकेट. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व, शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक गुणवत्तेची बेरीज म्हणजेच विनोददादा रतन पाटील आणि आदिजी भगतसाहेब उपाध्यक्ष, दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात एक चांगलं क्रिकेट. चला टॉस करण्यासाठी या कोळे आणि खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन आले. टॉस करूया आपण. चला फक्त आपण डिसिजन दर्शवायचा आहे. ऑन गोईंग मॅचकडे आपण वाटचाल करीत आहोत. रोहित आणि प्रदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल मात्र बॅट फिरली होती. बॅटचं टॉप एज आणि कॉटन बोल्ट. फलंदाज बाद. बॉलवर आपण पाहत आहेत सोमनाथ गायकरला विकेट मिळते कॉटन बोल्टच्या स्वरूपात. पहिली सफलता हाती लागली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत धीरज पाटील. एका साईडला प्रदीप काळनला आपण पाहू शकतायत. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा ॲज अ विकेट किपर, ॲज अ बॅटर, ओपनिंग प्लेअर. 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर मात्र एक मोठी सफलता पाहायला मिळाली. रोहित पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मजबूर केला होता. सन्मान दिला या बॉलला. सोमनाथ गायकर वेगेबरोबर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. जास्त वेग नाहीये परंतु अचूक टप्पा आणि लाईन लेन अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. व्हेरिएशन. ऑन साईडला फुलटॉस बॉल होता. बिटवीन द गॅप मध्ये फिल्डर नाहीयेत. पॉवर प्लेचा फायदा उचलला आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता धीरजच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. फाउंडेशन तुम्हाला बिल्ड करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याचा बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो. मिडल स्टंपवरून थोडीशी गाठ घेत असताना पुन्हा एकदा धीरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली गेली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. टप्पा अचूक पद्धतीने होता. लक्षम पिचिंग असावी आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल ज्या पद्धतीने फिंगरचा खूप चांगला वापर करतो. हाईट फॅक्टर कदाचित यावेळेला आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ही सर्वात लाईन अँड लेंथ बेस्ट अँड बेटर पाहायला मिळते अलीकडच्या काळामध्ये. फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर अशा प्रकारच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती तुम्हाला करावी लागेल. उत्क्रांती अशा बॉलची तुम्हाला करावी लागेल. त्यासाठी प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशा प्रकारे प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. यावेळेला खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला दिशा दिली, सन्मान दिला. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं भरपूर. चला टॉस टाइम. कोळे वर्सेस खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत आणि आपण करूया लगेच टॉस. तेजाजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आपण तेजाजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. डिसिजन कळवा. टॉस त्या ठिकाणी आपण पाहतायत. खार्डी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी संघ कोय टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 5 रन कंपॅरिझन करताना आम्हाला दर्शवतायत मनोजी जोशी की 12 धावा होत्या, 1 विकेट मिळाली होती, 7 धावेने पाठीमागे आहे. ऑन साईडला कडक स्ट्रोक, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु धीरजच्या बॅटमधून उच्च विचार. षटकार. होता बॉडमॅनचा खूप चांगला वापर करत असताना चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. काय कॉन्फिडन्स लेवल हाय पाहायला मिळाला. षटकारांची परावर्तित मात्र यावेळेला षटकारातच परावर्तित करावे लागतील. प्रत्येक बॉल 11 रन झालेत. 50 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. सरळ बॅटचा वापर केला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतो. षटकारानंतर आलेला हा खणखणीत झन्नाटेदार धीरजच्या बॅटमधून चौकार. हा बॉल यावेळेला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष विनोददादा रतन पाटील यांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 15 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवदास बॅटची एज आणि कमबॅक जबरदस्त केला गेला. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. त्याचा प्रत्यय शिवदास गायकर दर्शवत असताना विकेट डाऊन. 15 लॉस ऑफ 2 विकेट. गुड कमबॅक बाय शिवदास गायकर. षटकार आला, चौकार आला, परंतु त्याला विसरून मी चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा माझी लाईन अँड लेंथ काय आहे हे दर्शवून देणारा हा बॉल डिलिव्हर्ड केला आणि बॅटची हलकीशी एज घेत चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावला आणि कोणतीही मात्र चूक केली नाही सोमनाथ गायकरने. ॲज अ विकेटकीपर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, युटिलिटी खेळाडू. 15 ला 2. थोडीशी नाजूक स्थिती आहे. एखाद्या फलंदाजाला खूप चांगला चान्स घ्यावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. शिवदास चांगला बॉल मजबूर केला यावेळेला खेळण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर. ऑन साईडला ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचा पाठलाग करताना जवळजवळ 11व्या बॉलवर स्ट्राईक मिळते ती प्रदीप काळन यांना. भरपूर प्रतीक्षेनंतर 45 नंबरची जर्सी परिधान करणार आहे.
ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून जरूर खेळले गेले. खूप चांगला टायमिंग साध्य केला बिटवीन द गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध क्लासिकल ड्राईव्ह चौकार. गुड शॉट. 4 रन. प्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेला. बॉर्डरमॅनचा चांगला वापर, मनगडाचा वापर करत असताना चौकार येतोय आणि चौकाराने 20 वर 2. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी अपील फिटावून लावली. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 61 धावांचा पाठलाग करताना नशीब 11 हेदुटणे बी टीम जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 41 रनची आवश्यकता असेल. 12 balls remaining and 41 runs required to win. आपण पाहू शकतायत 20 तारखेचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरामध्ये कोणता संघ कोरून ठेवेल. 20 डिसेंबर 2025 हा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्येकाला हुरूर लागलेली असते की ही स्पर्धा कधी येते आणि तो 15 तारखेचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. 1 वर्ष आतुरतेने वाट पाहतात. 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. 20 वर 2 गेम प्लॅनिंग सुरू आहे. आपण पाहू शकतायत कोळी टीम ऑन साईडला तगडा प्रहार केलाय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. मॅक्झिमम 6 षटकार. कडक शॉट, क्लास टायमिंग, 26 लॉस ऑफ 2 विकेट. षटकार चौकार पर्याय नाहीये आता. या वेळेला सुंदर फटका खेचून मारलाय, फोर्स केले या बॉलला. फिल्डर येत आहेत, कोणती चूक करणार नाहीये त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. सार्थक गॉन. ला 3 आतापर्यंत आपण पाहू शकताय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2 टीमच्या दरम्यान. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 48 संघांना, ग्रामीण संघांना प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आजचा सलग दुसरा दिवस. 26 ला 3 61 धावांचा पाठलाग करताना अतिशय दमखम दाखवणारे बॅटिंग आतापर्यंत कोणाचीच होत नाहीये. ज्या पद्धतीने बाळाराम पाटील आणि मानस भोईरने जी बॅटिंग केली ती अफलातून पाहायला मिळाली. तिथून ऊर्जा मिळाली. तशीच कोणत्या तरी एका फलंदाजाला करावे लागेल. 10 बॉल 35. नऊ बॉल 35. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केला. जबरदस्त. मानसने काही जे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केले. बॅटची ह्या वेळेला जरूर लिडिंग एज होती. 1 रन मिळेल. एका आणि दुसऱ्या धावेने काहीच होऊ शकणार नाहीये. इथून 8 बॉल 34. विथ द बॉल, विथ द बॅट, आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल. आत्मविश्वास कसा असावा हे मानस भोईरने आतापर्यंत दाखवून दिले गेले. आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने
बॅटिंग करत असताना 4 षटकारासहित 7 बॉलमध्ये 27 धावा त्याने केल्या आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रभावित करतोय. ऑन साईडला चांगला फटका. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य. हुक केलंय, 6 धावा बुक केलेत. षटकार. सात बॉल आणि 28 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या बळावर मात्र कुशल नेतृत्वावर तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डू ऑर डाय. चांगला फटका होता. हुक केलं. 33 ला 3. 7 बॉल 28 रनची आवश्यकता. प्रदीप टू मानस. या बॉलला लेफ्ट केलं. एक्झॅक्टली चांगला निर्णय घेत असताना प्रेशर ऑफ सिच्युएशन. वाईटचा इशारा येतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. आता 7 बॉल आणि 27. एक मोठा फटका जर आला तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु डॉट बॉल प्रेशराईज करेल. इथून मोठा फटका येतोय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट. खूप लांबवर मात्र हा षटकार पाहायला मिळतो. जवळजवळ आपण पाहिलं तर 102 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय की काय. 6. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने बॅट फिरवण्याची शैली पहा, त्याची पर्सनॅलिटी पाहून असं वाटतं की दर्शन बांदेकरची आठवण येईल अशा पद्धतीने मात्र हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला प्रदीपच्या बॅटमधून. क्लास. 40 ला 3. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 21 धावा. कधीही कोणत्याही क्षणाला मात्र यावेळेला सामना फिरू शकतो, म्हणून सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. जरी इंग्लंडमध्ये हा खेळ जन्माला आला ना, तरी सुद्धा पालन पोषण हे भारतीयांनी केलं. आजचा जर आपण पाहिलं तर यावेळेला मोस्ट रन स्कोरर बेस्ट रँकिंगमध्ये फर्स्ट धीरज पाटील आपण पाहत आहेत. नशीब 11 हेदूडने टीमचा 55 धावा त्याच्या बॅटमधून आले. सिद्धू नागाव टीमचा 32 रन आणि प्रदीप काळन आता बॅटिंग करतोय, ज्याच्या 29 धावा झालेत 2 इनिंगमध्ये. गोलंदाजीमध्ये जर नजर टाकली तर भूषण काळन 5 विकेट सहित पहिल्या रँकिंगवर. लालचंद्र भंडारी 4 विकेट, रोहित 3 विकेट, सूरज 3 विकेट आणि सोमनाथ 3 विकेट. आजची टोटल 776 रन्स आतापर्यंत आलेले आहेत. टोटल ओव्हर झालेत 62.2 ओव्हर. टोटल 60 विकेट्स आणि 59 फोर तर 56 षटकार. रोशन यावेळेला आपण पाहत आहेत फरड. थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांना सुरेख साथ देत आहेत. एक डिजिटल तर एक ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोजी जोशी श्री क्रिएशन डोंबिवली. 40 ला 3. डीजे मॅन हे सुद्धा आमच्या भन्नाट मूडमध्ये आहेत. एनर्जेटिक मॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एनर्जी देत आहेत खेळाडूंना, प्रेक्षकांना, आयोजकांना. अप्रतिम. चांगला बॉल. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि इथून जर आपण पाहिलं तर लेग बायचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ॲड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 ला 3. आता संपूर्ण नजरा आहेत त्या प्रदीप या फलंदाजावर. प्रदीप काळन ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात बॅटिंग करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 4 बॉलमध्ये 16 रन 400च्या स्ट्राईक रेटने त्या अंदाजामध्ये चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करावी. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि या ऐकूया आपण डिस्क जॉकीला 5 बॉल 20 ची आवश्यकता.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ प्रेझेंट आपण पाहतायत आई गावदेवी चषक घेसर 20-25 हे शानदार आयोजन. दुसरा दिवस सलग आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेने मात्र प्रभावित केलंय. आयोजन नियोजन कसं असावं, पारदर्शकता कशी असावी, माणुसकी कशी असावी, प्रत्येक येणाऱ्यांचा मात्र मान सन्मान कसा करावा या स्पर्धेने जरूर दाखवून दिले गेले. आणि वेळेचं व्यवस्थापन कसं असावं या स्पर्धेकडून शिकलं पाहिजे. खरोखरच मानाचा मुजरा असेल या आई गावदेवी चषक 2025ला. 41ला 3 चौथं षटके प्रगतीपथावर. 1 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल 20. आत्मविश्वासासहित बॅटिंग प्रदीप काळन करतोय. परंतु आता गोलंदाज काय रणनीती आखेल बिपिन पाटील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा. जरूर आपण पाहू शकला तेवढं काही ॲडजस्टमेंट करायला मिळालं नाही. त्या पोझिशनमध्ये येता आलं नाही आणि भन्नाट वेग. फलंदाज बाद. बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. लाख मोलाची स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, कूलर आपण पाहतायत. मालिकावीरसाठी बायसिकल. आकाजी भोईर यांचं अतिशय चांगलं आयोजन नियोजन. चेतन भोईर यांना आपण पाहतायत. गोरख मांगरुळकर यांना आपण पाहू शकताय. सूरज म्हात्रे असतील, आदेश भोईर असतील, आशिष भोईर असतील, दीप म्हात्रे असतील. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. अप्रतिम ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. सिंगलच्या माध्यमातून फरक काहीच पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. परंतु ज्या सिच्युएशनमध्ये बॅटिंग बाळाराम पाटील आणि मानस भोईरने केली, एका क्षणाला असं वाटलं होतं की वाकळण बीच्या समर्थकांनी टी सुद्धा बंद केली असेल, ऑनलाईन मॅचचा आनंदसुद्धा घेत नसतील. परंतु जशी बाळाराम पाटीलची बॅटिंग बहरली, 2 षटकार आले, ती ऊर्जा मानस भोईरला मिळाली आणि मानस भोईरने 4 षटकार ठोठावत 7 बॉल 27. कौतुक करावं लागतं, कारण अशा खेळाडूंचं कौतुक करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. 42ला 4. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. सोमनाथ यांची चांगली विकेट किपिंग. एस्टनच्या वरून हा बॉल निघून गेला होता. डॉट बॉल. 2 बॉल 19. दोन बॉल 19. पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड द विकेटने ऑन साईडला हुक केलंय. फटका तर छान आहे आणि नो बॉलचा इशारा या वेळेला येतोय. सोने पे सुहागा. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. काय एक्झॅक्टली घडले गेले आपण पाहू शकतायत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने कोण बदलला होता, राऊंड द विकेटने आले आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली पंच नो बॉलचा इशारा करत असताना 7 धावा. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 12. 2 बॉल आणि 12 रन. काय सामन्यामध्ये रंगत भरले. आता गोलंदाज या ठिकाणी बिपिन पाटील थोडेसे हताश, निराश, हतबल होत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला गोलंदाज आपण पाहू शकतायत, पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ओम साई MTC live.in माध्यमातून बिपिन पाटील लॉंग रनअप नाही आहे तेवढा, मात्र जिथे फुटलँड झाला ते पहिलं पाहायला मिळतं. आणि यस डेफिनेटली काय नजर होती. आणि इथून मात्र आपण पाहतायत ओ स्टेफिंगचा हा नो बॉल. ग्रेट डिसिजन बाय अब्दुल नेसर. ॲज अ शार्प ॲज अ निडल. सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळले जातात का, म्हणून आज JP पॅनलची मागणी का आहे. दबावात ही अचूक निर्णय देणारा अनुभवाचा शिलेदार म्हणून अंपायर्सला आपण पाहतायत. 2 बॉल 12. 2 बॉल 12. 7-12 साठी मात्र किती आपण कित्येक काही गोष्टी पाहिलेत, भानगडी पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिलेत, राडा पाहिलंय. परंतु आता ट्विस्ट पाहायचंय आपल्याला 2 बॉल 12 मध्ये. 2-12चं समीकरण. मॅच बॉलची मात्र यावेळेला जरूर मागणी करतायत.
सिक्सर सुप्रीमो बॉल 2 बॉल 12. या बोला ऑन साईडला, परंतु तेवढं एलिव्हेशन नाहीये, परंतु फ्रीचा बॉल असल्यामुळे यावेळेला आपण पाहू शकतायत 1 नंतर मेल. आता 1 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. इथून ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ही चांगली थिंकिंग वापरली. जर कदाचित ओव्हर पिच बॉल असता तर डेफिनेटली त्या ठिकाणी सतीशच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका येऊ शकला असता. पण ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मेडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना आपण पाहत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन वाकलन बी टीम अँड हार्ड लक नशीब 11 हेदुटणे बी टीम. आपण आला, चांगला खेळ दाखवला. चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कराल आणि या हंगामासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही मॅच समरी आपल्या समोर वाकलन बी मानसने 7 बॉल 27 केल्या. 3 बॉलमध्ये महत्त्वपूर्ण इनिंग 12 रन ऊर्जा दिली. बाळाराम पाटीलने, गुरुनाथ 8, सोमनाथ 6, भूषण काळन 4 विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लालचंद्र भंडारी 14 वर 2, रोहित, साहिल मात्र हे गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रदीपने 5 बॉलमध्ये 16, धीरज 15, सतीश 8, सार्थक 7, बिपिन पाटील 9 रन 1 विकेट, शिवदास 15 वर 1, 20 वर 1 आणि सोमनाथ 5 वर 1. तर या मॅचचा मानस भोईर ठरतायत, नो डाऊट अबाउट इट. मॅचचा मॅन ऑफ द मॅच 7 बॉल 27 आणि गोलंदाजी करताना विथ द बॉलने 1 विकेट किमया साध्य केली. आउटस्टँडिंग.